पळत पळत घरी जायचं बाग. त्या आईच्या नजरेमध्ये नजर घालायची बाग. आता आईला आता दुसरा प्रश्न विचारायचा. आई या आई, 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. आईला 25 वर्षापूर्वी आई महिन्यातून 4 वेळेला तू तुझ्या माहेरी जात होतीस. तुझ्या आईला भेटायला, तुझ्या वडिलांना भेटायला, तुझ्या भावाला भेटायला. या ये, माझं वय 1 वर्षाचा होता बाग. मला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत मला सुद्धा घेऊन जात होतीस माझ्या आजोळी, माझ्या आजीला, माझ्या आजोबांना, माझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण आई आता 25 वर्ष उलटून गेले आणि तू आता वर्षातून एकदा सुद्धा तुझ्या माहेरी जात नाहीस रे. का ग आई, तुला आता तुझ्या आईची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझ्या भावाची आठवण नाही का ग येत? तुला आता तुझा भाऊ तुझ्या घरी नाही का ग बोलवत? हे पोरांनो, एवढा प्रश्न फक्त तुम्ही तुमच्या आईला विचारा. टच करून पाणी तिच्या डोळ्यामध्ये येईल बघ. आंबडा पडाल बघ ती माऊली, तुझ्या गळ्यामध्ये पडेल बघ ती माऊली. हे तुझ्या आईच्या डोळ्यासमोर तिचा बिचारा गरीब बाप येईल बघ. हे तुझ्या आईच्या डोळ्यासमोर तिची बिचारी गरीब आई येईल बघ. हे अक्का 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 करत तिच्या माग पुढं पळणार ते लहान लेकरू, तिचा भाऊ तिच्या डोळ्यासमोर येईल बघ. हे स्वतः उपाशी राहणारा, पाठ आणि पोट एक झालेला, पण स्वतःच्या हातानं तिला घास भरवणारा तो बाप तिच्या डोळ्यासमोर एका नर्तकी सारखा नाचल बघ. अंगावरती एकच लुगडं आहे. ए बोलू नका रे, माग कोण आहे? अंगावरती एकच लुगडं आहे. 50 ठिकाणी फाटलेला आहे, 40 ठिकाणी शिवलेला आहे, तरी सुद्धा तिच्या अंगावर नवीन कपडा चढवणारी ती माय माऊली तिच्या डोळ्यासमोर दिसल बघ. हे तुझी आय हंबरडा फोडाल, तुझ्या गळ्यामध्ये पडाल आणि तुला म्हणाल खराय पोरी खराय. हे माझ्या लेकरा, 25 वर्षापूर्वी महिन्यातून 4 वेळेला मी माझ्या माहेरी जात होती बघ, माझ्या आईला भेटायला, माझ्या वडिलांना भेटायला, माझ्या भावाला भेटायला. हे पोरी, तुझा वय 1 वर्षाचा होता बघ. तुला सुद्धा अंगा खांद्यावरती खेळवत, तुला सुद्धा घेऊन जात होती तुझ्या आजोळी, तुझ्या आजीला, तुझ्या आजोबांना, तुझ्या मामाला भेटवण्यासाठी. पण पोरे, आता 25 वर्ष उलटून गेले आणि तू आता मी आता वर्षातून काय ग 2-2 वर्षातून एकदा सुद्धा माझ्या माहेरी जात नाही बघ. त्याला कारण आहे बघ पोरी, त्याला कारण आहे माझ्या लेकरा. 25 वर्षापूर्वी माझ्या मस्तकी अक्षदा पडल्या बघ. तुझ्या बापाचा हात धरण मी माझ्या सासरी आली बघ. आणि सासरी आल्यानंतर एखादाचा महिना मी कसा तर काढला आणि तुझ्या बापासमोर मी हंबरडा फोडून रडू लागले. अहो ऐकलं का हो? अहो ऐकलं का? मला माझ्या आईची आठवण येते हो. अहो ऐकलं का? मला माझ्या बापाची आठवण येते हो. अहो आई बापाला सोडून असं कधी मी राहिली नाही हो. अहो रोज डोळ्यासमोर आई बाप दिसत होता. अहो ऐकलं का हो? अहो ऐका ना, रोज डोळ्यासमोर बाप दिसत होता. आई बापाची किंमत नाही कळाली मला. नको तसं मी आईला बोलत होती. बापा बरोबर 2-2 दिवस मी बोलत सुद्धा नव्हते. अहो माझी आई मला लहानपणी म्हणायची, हे पोरी, माझ्या आई बापाची आठवण आली की माझ्या पोटामध्ये गोळा येतो ग. मी आईला हसायची, आई तुझ्या पोटात गोळा का ग येतो? आता कळालं मला. उठल्या उठल्या माझा बाप आणि माझी आई माझ्या डोळ्यासमोर नाही दिसत. काळीच माझं चर्र करतं हो. या लाखोच्या गर्दीमध्ये एकटं वाटतं. जाऊ का हो? जाऊ का? आता आयुष्य मला तुमच्या सोबतच काढायचं आहे. पण एकदा आईला भेटून येऊ का? एकदा बापाला कडकडून मिठी मारून येऊ का? सांगा ना हो. तुमच्या परवानगी शिवाय मी नाही जाऊ शकत हो. सांगा ना मला, सांगा. माझ्या डोळ्यातले अश्रू, माझ्या डोळ्यातले अश्रू आणि माझा हंबरडा पाहून तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता. तुझा बाप खिशामध्ये हात घालत होता. एसटी पुरता पैसा माझ्या हातावर ठेवत होता. पोरी, एसटी पुरताच पैसा, कारण तुझ्या बापाचा आताचा हा बंगला आणि ही गाडी बघू नका. त्यावेळेला जुन्या एका पत्र्याच्या घरामध्ये आम्ही राहत होतो बघ. तुझा बाप एसटी वरचा पैसा माझ्या हातावर ठेवत होता आणि मला म्हणत होता, जा जा जा, आणि लक्षात ठेव, पहिल्यांदा चाललेस म्हणून पाठवतोय बघ. सारखं सारखं तुला आता जाता येणार नाही बघ. आणि जर सारखं सारखं जायचं असेल तर कायमच तिकडे निघून जायचं, परत इकडे यायचं नाही. एकीकडे माझा आई बाप होता, एकीकडे माझं सासर होतं, मध्येच माझी घुसमट होत होती. काय करावं मला कळत नव्हतं बघ. तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते. एसटी मध्ये मी बसत
बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. कधी एकदाची माझी आई माझ्या समोर येते आणि आईच्या गळ्यामध्ये कधी एकदाची मी पडते, कधी एकदाचा माझा बाप माझ्या समोर येतो आणि बापाला कधी एकदाची मी कडकडून मिठी मारते. हे पोरी, हे तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते बा, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं पोरी. घराच्या अगोदर, घराच्या समोरचं ते अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं पोरी. त्या अंगणामध्ये सगळ्यात अगोदर मला माझ्या बापाचं चप्पल दिसायचं आणि अंगणामध्ये बापाचं चप्पल दिसलं अंगणामध्ये बापाचा चप्पल दिसला. लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. कारण पोरी माझं बालपण अगदी तसंच गेलं होतं बघ. हे तिने सांगला जेव्हा शाळेतून मी घरी येत होते, अंगणामध्ये बापाचं चप्पल मी बघत होते, अंगणातूनच मी घरामध्ये शिरत होते. आबा 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 उद्या तुम्हाला शाळेत बोलवलंय, आबा 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 उद्या मला हे पाहिजे, आबा आबा उद्या मला ते पाहिजे, आबा माझ्या सहलीचा पैसा भरायला या की शाळेत, आबा माझ्या सगळ्या मैत्रिणी चालल्या, मला पण जायचंय, आबा मला पण जायचंय, मला पण जायचंय. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा. माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझा बाप मला जवळ घ्यायचा, माझ्या गालावरून हात फिरवायचा आणि मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी, अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे पोरानो फक्त 10 मिनिट रे माझ्या लेकरानो, आईची आणि बापाची ही वेदना ऐकून घ्या. माझा बाप बाहेर माझ्या गालावर हात फिरवायचा आणि मला म्हणायचा, कार्टे मेलोय का काय ग मी, अजून येतो की उद्या तुझ्या शाळेत, घेतो तुला काय हवं ते. हे माझ्या लेकरा सकाळी शाळेला गेलेस की रे, जाताना एवढा डबा घेऊन जातेस, माझ्या लेकराला भूक लागली असेल, अगोदर काहीतरी खाऊन तरी घे. माझा उपाशी बाप, माझा नुकताच शेतातून, माझा नुकताच कामावरून पाठ आणि पोट झालेला माझा उपाशी बाप स्वतःच्या हाताने मला घास भरवायचा आणि माझ्या गालावरून हात फिरवत माझा बाप मला म्हणायचा, पोरे जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे पोरी, तोपर्यंत शिकून घे. एकदा का बापाचा हात या डोक्यावरून उठला, कोणी कोणाचं नसतं बघ पोरी, कोणी कोणाचं नसतं बघ. या लाखोच्या गर्दीमध्ये सगळे नाते आपल्या सोबत असतात पोरे, पण हक्काचा बापाचा खांदा निघून जातो, ज्या खांद्यावरती आपलं डोकं टेकवावं आणि भडा 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 आपल्या वेदना कोणाला तरी सांगाव्या, तो बापाचा हक्काचा खांदा निघून जातो पुरी, तो पदर निघून जातो. बाप किती मोठं झालं तरी त्या पदराच्या आड लपावं आणि लहान लेकरासारखं हंबरडा फोडत आपल्या आईला कडकडून मिठी मारावी. आईचा पदर निघून जातो बघ पुरी. ज्याला आई बाप नाही त्याला काही नाही बघ पुरी, त्याला काही नाही. हे माझ्या लेकरा, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत शिकून घे. माझ्या बापाने मला शिकवलं बघ, तुझ्या बापाकडून एसटी वरचा पैसा मी घेत होते, हातामध्ये 2 पिशव्या घेत होते, एसटी मध्ये मी बसत होते, एसटी माझ्या माहेरी येत होते, एसटीतून खाली मी उतरत होते, घराच्या दिशेने मी धावत होते. माझ्या नजरेच्या डब्यामध्ये माझं घर यायचं पोरी. घराच्या अगोदर, घराच्या समोरचा त्या अंगण मला दिसायचं आणि सगळ्यात अगोदर त्या अंगणामध्ये मला माझ्या बापाचा चप्पल दिसायचा आणि अंगणामध्ये बापाचा चप्पल दिसला की लांबूनच मला कळायचं माझा बाप घरामध्ये आहे, माझा आबा घरामध्ये आहे. आणि मग अंगणातूनच मी माझ्या बापाला हाक द्यायची, आबा आबा. आणि आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडतात. आबा ही हाक माझ्या बापाच्या कानावरती पडतात.
जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून पळत पळत बाहेर यायचा, माझ्या हातातल्या पिशव्या घ्यायचा आणि माझ्या कानात मला हळूच विचारायचा, पोरी ए पोरी, सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, ए सासरी सगळं ठीक तर आहे ना ग पोरी, तुला मी चुकीच्या ठिकाणी तर दिलं नाही ना ग पोरी. माझ्या आबाच्या डोळ्यातलं पाणी पुसत मी माझ्या आबाला म्हणायची, आबा सगळं काय चांगलं आहे आबा, तुमची आठवण आली म्हणून आले आबा, तुमची आठवण आली म्हणून आले. ए माझ्या हातात त्या पिशव्या घे, मी माझ्या आबाला म्हणायची, आबा आबा रोज डोळ्यासमोर दिसत होता, तुमची किंमत मला नाही कळाली आबा, आबा आबा नको तसं मी तुम्हाला बोलत होते आबा, आबा काही चुका झाल्या असतील तुमच्या लेकीकडून तर पदरात घ्या आबा. माझा बाप म्हणायचा, कार्टे रडवतीस की काय ग, हे चल घरात चल घरात. हे आणि माझा बाप अंगणातून आज माझ्या आईला हात द्यायचा, अगं ऐकलंस का ग, पोर आले की ग आपली, पोर आले की आपली. हे माझ्या बापाचे हात माझ्या आईच्या कानावरती पडतात, जेवणाच्या ताटावरची माझी आई उठून पाळत पाळत बाहेर जायची. हे आईच्या हातामध्ये एक पाण्याचा तांब्या, दुसऱ्या हातामध्ये एक भाकरीचा तुकडा. माझी माऊली माझ्या जवळ यायची, तांब्यामध्ये भाकरीचा तुकडा बुडवायची, माझ्यावरून ओवाळायची, तुकडा इकडे इकडे टाकून द्यायची आणि मला म्हणायची, पोरी थोडं गाल पुढं कर की गा. आणि गाल पुढं केलं रे केलं, गाल पुढं केलं रे केलं की माझ्या दोन्ही गालाचा मुका घे, आपली आटी मोठा माझ्या गालावरून फिरवायची आणि कडा 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 आपल्या कपाळावर वाढत माझी आई मला म्हणायची, पोरी चल की गा घरात, चल की घरात. महिना झाले तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग पोरी, महिना झालं तुझा बाप नीट जेवला सुद्धा नाही की ग, तू घर सोडलास आणि तुझ्या बापानं अन्न सोडलं की ग पोरी. चल घरात, तुझ्या हाताने माझ्या लेकरा, तुझ्या हाताने एखादा घास तुझ्या बापाला भर पोरी, चल घरात. 25 वर्ष आता उलटून गेली बघ पोरी, 25 वर्ष झाली बघ माझ्या लग्नाला, 25 वर्ष आता उलटून गेली बघ. आणि 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, पोरी 25 वर्षानंतर जेव्हा मी आता माझ्या माहेरी जाते ना ग, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, घर तेच आहे, अंगण हे तेच आहे, पण त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही पोरी, त्या अंगणामध्ये आता मला माझ्या बापाचं चप्पल दिसत नाही. अंगणातून जरी मी हाक दिली आबा, जेवणाच्या ताटावरचा माझा बाप उठून आता पळत बाहेर येत नाही पोरी, माझ्या हातातल्या पिशव्या आता माझा बाप घेत नाही पोरी. आणि माझ्या कानात आता मला हळूच विचारत नाही, पोरी कशी आहेस ग पोरी, पोरी कशी आहेस. अंगणातूनच माझा बाप आता माझ्या आईला हाक देत नाही, आईच्या कानावर माझ्या बापाची हाक आता पडत नाही पोरी. जेवणाच्या ताटावरची ती माय माऊली उठून आता पळत बाहेर येत नाही पोरी, आईच्या हातातला तो पाण्याचा तांब्या आणि तो भाकरीचा तुकडा आता मला दिसत नाही पोरी. आणि माझ्या दोन्ही गालाचं मुख घेणारी ती माय माऊली मला आता त्या घरात दिसत नाही पोरी, मला आता त्या घरात दिसत नाही. दोन पावलं उचलून जेव्हा घरामध्ये मी प्रवेश करते ना ग, भिंतीवरती मला माझ्या बापाचा फोटो दिसतो आणि काळीज माझं सर्व पुरी, काळीज माझं सर्व करत. बाप जिवंत असताना, बाप जिवंत असताना एखादं नवीन चप्पल बापाला घेऊन आले असते तर किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना एखादा शर्ट बापाला आणून त्याच्या अंगामध्ये घातला असता तरी किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना बापाला
मला एखादी कडकडून मिठी मारली असती तर किती बरं झालं असतं पोरी, किती बरं झालं असतं. बाप जिवंत असताना थोडस तेल या ओंजळीमध्ये घेऊन बापाच्या डोक्यावर घातलं असतं तर किती बरं झालं असतं माझ्या लेकरा. बाप जिवंत असताना थोडस गरम पाणी करून माझ्या बापाला आंघोळ घातली असती तर किती बरं झालं असतं. एक घास चिवचा, एक घास काऊचा, एक घास चिवचा, एक घास काऊचा असा म्हणत म्हणत अंगा खांद्यावरती खेळवत एक एक घास भरवत ज्या बापानं मला लहानाचं मोठं केलं त्या बापाच्या मुखात जिवंतपणी या हाताने एखादा घास भरवला असता तर किती बरं झालं असतं पुरी, किती बरं झालं असतं. हे लाखो रुपये आहेत बघपोरी तुझ्या बापाकडे आता, लाखो रुपये. हे एका गावाला काय गा पंचक्रोशीला पंचपक्वानाचं जेवण मी घालू शकते पुरी, पण एखादा घास बापाच्या फोटो जवळ धरला तर फोटोतून आता आवाज नाही येणार. पुरी कशी आहेस पुरी, पुरी कशी आहेस. एखादा घास त्या आईच्या फोटो जवळ धरला तर फोटोतली आई खाली येऊन आता माझ्या गालाचं मुक नाही घेणार पुरी, आता माझ्या गालाचं मुक नाही घेणार. हे आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. हे आला श्वास गेला श्वास जीवा तुझर तंतर. जगन मरण एका श्वासाचं अंतर. पुरानो आज या मनमाडच्या मातीत माझ्या छत्रपती शिवाजी राजा समोर जगातलं सगळ्यात मोठं शिक्षण तुला सांगतो आणि माझ्या लेकरा मी इथं थांबतो. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे, हे नालायक, जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासाला जीव लावा. जोपर्यंत आई बापाचा श्वास सुरू आहे आई बापाच्या प्रत्येक श्वासावर प्रेम करा. एकदा का आई बापाचा श्वास निघून गेला भिंतीवरचा बाप कधीच खाली येऊन आपल्याला मिठीत घेत नसतो आणि भिंतीवरची आई कधीच आपल्या गालाचं मुख घेत नसती. उद्या डॉक्टर व्हाल, उद्या इंजिनियर व्हाल, उद्या वकील व्हाल, उद्या लाखो आणि करोडो रुपये कमवाल आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या तिरुपतीच्या चरणावर जरी तुम्ही ओतल्यात आणि ते लाखो आणि करोडो रुपये त्या शिर्डी साईबाबाच्या चरणावर जरी तुम्ही ओतले तर तो शिर्डीचा साईबाबा आणि तो तिरुपती तुझा गेलेला बाप तुला परत नाही आणून देऊ शकणार. म्हणून तुला सांगतोय तुझ्या आयुष्यामध्ये तुझा एकच देव आहे ज्या देवाचं नाव साला बाप आहे पुरा. आणि तुझ्या आयुष्यामध्ये तुझी एकच देवी आहे ज्या देवीचं नाव आई आहे, ज्या देवीचं नाव आई आहे. थांबतो माझ्या लेकरानं इथं, पण थांबत असताना पोरीनो खरं सांगायचं आज नाही तर परत कधीच नाही. छत्रपतींची शपथ घेऊन सांगायचं पोरानो, हातामध्ये मोबाईल घेऊन 4-4 तास बसला नालायकानं, नको त्या लोकांना लाईक केलं, नको त्या लोकांना मेसेज पाठवून मोठं केलं. पण सांग ज्या वेळेला भर उन्हामध्ये 12 वाजता तुझा बाप शेतात काम करत असतो तेव्हा कुठलं लेकरू म्हणाल का पप्पा आज, पप्पा हो पप्पा आज रविवार आहे पप्पा आणि आज माझ्या शाळेला सुट्टी आहे पप्पा, आज दिवसभर मी तुमच्या डोक्यावर छत्री धरणार आहे पप्पा, आमच्यासाठी किती उन्हात तापला पप्पा तुम्ही, किती उन्हात तापला, या आज मी दिवसभर तुला मदत करणार. बघ नाही नालायकांनो, पुरी या बापाची टाच कधी हातामध्ये घेतलेस का नालायका? आई ग सत्य सांगतो बघ जीवनातलं, हे सत्य तुला कुठंच मिळणार नाही बाप. त्या बापाची टाच कधी हातामध्ये घेतली का? 100 भेगा पडल्या तुझ्या बापाच्या टाचला, पण तुझ्या टाचवर एक भेग सुद्धा त्या वाघाने येऊ दिली नाही बघ पोरी. पहाटेच्या थंडीमध्ये नालायकानं 2-2 चादरी घेऊन या मनमाडची थंडीचा आनंद जेव्हा घेत असता तेव्हा तुझा बाप रात्रीच्या 12 वाजता कुठल्या तर शेतामध्ये सालत चिकन तुडवत
त्या पिकाला पाणी पाजत असतंय बघ. आणि पाणी पाजताना रात्रीच्या अंधारात एकटंच बडबडतंय, दीदी आता 10वीला आहे, आता 11वीला जाईल, तिला क्लासेसला घालायचं आहे, दादा माझा आता 12वी झाला, आता उच्च शिक्षणासाठी त्याच्या पैशाची काही ना काहीतरी सोय मला केलीच पाहिजे. हे एकटं ती बडबडत असतंय. आणि त्याच आई बापाच्या तोंडावर 9वीच्या पोरीनं तुम्ही थुकू लागला, हराम खोला ना. तुझं वय 8वी 9वीला, तुझं वय 13-14 वर्षाचं. आणि आईला धमकी देता हरामखोरानं, मला मोबाईल दे बाग, मला मोबाईल दे, नाहीतर मी काहीतरी करून घेते बाग, मी जात नाही बघ शाळेला, मी काहीतरी जीवाचं करून घेणार बाग. त्या आईला धमकी देण्यासाठी घरात आतनं कडी काय लावता, 2-2 तास आतमध्ये काय बसता, ती माऊली बाहेरून दरवाजा छोटो, ती पुरी बाहेर गेलं, माझं काहीच कसतर करताय, काय करू नको, जीवाचं बरं वाईट देते मी तुला मोबाईल. तुझा बाप येतो बघ रात्रीचा, अगं तुझा बाप रात्रीचा येतो बघ, मरणाची भूक त्याला लागलेली असते बघ. पाट आणि पोट एक झालंय बापाचं, विचार बसताय ताटावरती, एक घास मुखात, एक घास हातात, एक घास मुखात, एक घास हातात. आणि तुझी आई हळूच म्हणती, अहो पोरगीला मोबाईल घेऊन द्यावा लागेल, नंतर काहीतरी करून घेतो म्हणती बघा. आधा खात पोरी, तोंडातला घास बाहेर काढता येत नाही, म्हणून तुझा बाप कसा तर तो घास गिळतो, हातातला घास ताटातच टाकतो पोरानो. आणि भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो बघ, भरलेल्या ताटावरून तुझा बाप उठतो बघ, कुठल्या तर मित्राकडे जातो, माझ्याकडे 15,000 रुपये मी साठवलेले आहेत, एक 10,000 रुपये पाहिजे, एक पोरगीला एक मोबाईल चांगला घेऊन द्यायचा. नाहीतर आईला धमकी देत होती, काहीतरी करून घेतो, पोरगीने काय करून घेतो तर आम्हाला जगता येणार नाही. सोसायटीचं कर्ज मंजूर झालंय, बँकेचं कर्ज मंजूर झालंय, आल्या तुझे 10,000 रुपये देतो, पोरीनं तुमच्या हातामध्ये मोबाईल येऊन पडतो. आणि त्याच मोबाईलच्या माध्यमातून रात्रीच्या 12-12 वाजता चॅटिंग करत बसता, लाज वाटत नाही का? हे प्रेम आहे का ग पोरी? हे प्रेम आहे मला सांग, मला हे प्रेम आहे का? रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत कुठला तर लांडगा टपूनच बसलेला असतो, जाळं टाकून बसलेला असतो, आणि बरोबर त्याच्या जाळ्यामध्ये, त्याच्या विळख्यामध्ये तू अडकतेस बघ. तेव्हा हरामखोराला मेसेज पाठवता, तुझी आई म्हणती, अगं पोरी, हे माझ्या लेकरा, अरे 12 वाजल्यात, झोप की, काय बघतीस? तर आईलाच धमकी देता, आईलाच धमकी देता, तुला काय कळतं ग? तुला काय कळतं? तू अशी करतीस, तू तशी करतीस. आणि बरोबर तो लांडगा तुम्हाला फसवतो. 9वीच्या पोरी घर सोडून निघून चालेल, लाज नाही वाटत? हे प्रेम आहे का? 8वीच्या पोरी नालायकाना, रामखोर, आई बापाला पोलीस स्टेशनला उभं करताना लाज नाही का ग वाटत? हे प्रेम आहे का? पोरा, कुठला तर पडद्यावरचा नायक येतो, साला तुला म्हणतो विमल खा, तुला म्हणतो गुटखा खा, 3 पत्ती रमी खेळो. हे तुमचे आदर्श झाले, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवता. 2020 ची मॅच काय बघत बसता, मॅच संपल्यानंतर रात्रीच्या 12-12 वाजेपर्यंत त्याची चर्चा भर रस्त्यावर. त्यांच्या रानात तुम्ही मोजता नालायकानो, पण तुला जन्माला घातल्यापासून तुला मोठं करेपर्यंत, तुला शिकवेपर्यंत तुझ्या बापानं या मनमाडच्या रस्त्यावर किती राना काढल्या याचा हिसाब ठेवलास का हरामखोरा? कधी त्या बापाची टाच हातामध्ये पोरानं घेतली का? कधी त्या बापाची टाच हातामध्ये पोरानं घेतली का? नालायकानो,